ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आज आपण चौथा अध्याय चालू करणार आहोत श्रीमद भागवतम। नारद मुनींचे आगमन। तर आतापर्यंत आपण बघितलं की शौनक ऋषी आता या अध्यायात काय करतात आहे, पहिल्या श्लोकांमध्ये अभिवादन करतात, अभिनंदन करतात सूत गोस्वामींचे की तुमचे उत्तर ऐकून तीन अध्याय जे आपण बघितलं की पहिल्या 6 प्रश्नांची उत्तरे देऊन टाकले सूत गोस्वामींनी। ते ऐकल्यावर शौनक ऋषी सभेतील सर्व ऋषींच्या तर्फे सूत गोस्वामींचं अभिवादन करतात। ते अभिवादन करताना ते इतके काय म्हणतात त्याला, उत्तेजित नाही म्हणून त्याला काय म्हणतो, उत्स्फूर्त होतात की त्यांना दोनदा सूत म्हणतात। सूत महाभाग होतं। आपण आनंदात व्यक्तीचं नाव पण दोनदा उच्चारतो, तर याचा उत्साह हे होतं, अतिउत्साह म्हणजे उत्साह जागृत होतो आणि व्यक्ती आनंदी होतो तेव्हा अशा प्रकारे तो दोनदा व्यक्तीला हाक मारतो। तर शौनक ऋषी आता जेव्हा सभेचे अध्यक्ष म्हणून सूत गोस्वामींना अभिनंदन करतात, त्याचबरोबर पुढचे 4 प्रश्न मांडतात समोर की 6 प्रश्नाची उत्तरं दिली तुम्ही, आता आमची ही पुढची 4 प्रश्न आहेत। तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की जेव्हा एका सभेतर्फे वक्त्याचं अभिनंदन करायचं असेल किंवा इंट्रोडक्शन करायचं असेल, तर ही अशी व्यक्ती कशी असावी, त्याची काही पात्रता आहे। ही पात्रता काय आहे की ही व्यक्ती ॲक्च्युली पूर्ण सभेने त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात यावं, पहिलं होतं। दुसरं, ती वयस्कर असायला हवी, असं नाही की म्हणजे नवीन समजा तरुण व्यक्ती एखाद्या वक्त्याचं अभिनंदन करतात। आणि तिसरं म्हणजे ही व्यक्ती शास्त्रात पारंगत असायला हवी, म्हणजे ज्या विषयांवर वक्ता चर्चा करतो आहे किंवा त्यांनी चर्चा केलेली आहे त्या विषयात तो स्वतः पारंगत असला पाहिजे। तर हे 3 जे आहेत हे पात्रता आहेत या व्यक्तीचा, जो अध्यक्ष म्हणून आहे, म्हणजे जो व्यक्ती वक्त्याचं अभिनंदन करू शकतो। आणि तो
आता दुसऱ्या श्लोकापासून ते 12व्या श्लोकापर्यंत आपण काय बघणार आहोत की कुठल्या प्रकारची ही जी 4 प्रश्न शौनक ऋषींनी समोर मांडले. पण त्याआधी जे सूत गोस्वामी विचारतात की हे पहिला प्रश्न नंतर तो शुकदेव गोस्वामी व्यासदेवांचा जो संबंध आहे त्याबद्दल एक आपल्याला माहितीमध्ये भागवतामध्ये. तर पहिला प्रश्न ते विचारतात की कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना कुतः संशोधितः कृष्णः कृतवान संहितामुनी. की ही जी श्रीमद भागवताचा हा जो विषय आहे, हे साहित्य आहे, हे कुठे कधी म्हणजे आणि का सुरू झालं, म्हणजे हा विषय कुठून सुरू झाला. व्यासदेवांनी यांचं संपादन केलं, संचलन केलं, त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली, त्यांना या भागवतम हा हे साहित्य लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली. आणि नंतर ते सांगतात की कशा प्रकारे हे जे भागवतम यांचं संकलन केल्यानंतर व्यासदेवांनी काय केलं, पहिल्यांदा त्यांचा शिष्य म्हणून स्वतःच्या मुलाला म्हणजे शुकदेव गोस्वामींना हे शिकवली, भागवतम शिकवली. तर शुकदेव गोस्वामींबद्दल 4थ्या श्लोकात त्यांचे गुण सांगितले की शुकदेव गोस्वामी कुठल्या प्रकारचे भक्त आहेत. व्यासदेवांचे पुत्र जे आहेत की तस्य पुत्रो महायोगी समदृंग निर्विकल्पक एकांत मतिर उन्निद्रो गूढ मूढ इवेयते. म्हणजे जरी हे खूप महान भक्त आहे, समदर्शी ब्रह्मवादी आहे. ब्रह्मवादी म्हणजे कोण, तर परमसत्याच्या अवस्थेमध्ये जो पहिला टप्पा आहे जे ब्रह्मज्योती, यात आकर्षित होणारे दोन मार्गातले लोक असतात. एक तर मायावादी आणि ब्रह्मवादी. तर मायावादी म्हणजे कोण, जे भगवंतांना म्हणजे भगवंतांचे अपराधी आहे, म्हणजे भगवंतांचा अपमान करतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की सर्व काही इव्हन भगवंत पण ब्रह्मज्योतीतून आलेले आहे, तर त्यांचा युक्तिवाद असतो. त्यामुळे ते काय एक प्रकारे घोर अपराधी आहे. पण ब्रह्मवादी कोण आहे, ब्रह्मवादी हे ट्रान्ससेंडेंटलिस्ट आहे, म्हणजे साधक आहे. पण यांची जी मर्यादा काय, ब्रह्मज्योतीपर्यंत येऊन तिथेच ते त्यांचं आकर्षण थांबतं. की त्यांना त्यानंतर जी परमात्मा आणि स्वयं पुरुषोत्तम भगवान यांच्याप्रती काही आकर्षण राहतं. पण त्याप्रती ते भगवंतांचे निंदक नाही आहे, त्यांना त्यांची जी काही हे भगवंत पण आहे. पण आम्ही आकर्षण, ब्रह्मवाद्यांचं मत काय की आम्ही ब्रह्मज्योतीला आकर्षित आहोत. तर ही व्यक्ती म्हणजे या कॅटेगरीमध्ये ब्रह्मवादीमध्ये श्रीमद शुकदेव गोस्वामी पहिले होते, समदर्शी आणि ब्रह्मवादी. आपण भगवद्गीतेत बघू की म्हणजे की कशा प्रकारे ब्रह्मवादी हे या प्रकृती सगळ्यांना सारखं बघतात. कारण म्हणजे एक स्वतःला सगळ्यांना कसे वागवतात आपल्यासारखं, आत्मवत, स्वतःसारखंच दुसऱ्याला हे बघून की आपण सर्व काय आहोत, शरीर नसून आत्मा. आणि नंतर काय हे त्यांचे चित्त सदैव ब्रह्मचिंतनात एकाग्र झालेलं असतं, त्यांना काही घेणं नाही. आणि ते भौतिक कृत्यांच्या पलीकडे गेलेले होते. परंतु सामान्य जनांसाठी त्यांचं वागणं कसं होतं, मूढ व्यक्तीप्रमाणे. कारण शरीरावर कपडे पण धारण केलेले नाही आहेत. आणि नंतर या 5व्या श्लोकात ते सांगतात कशा प्रकारचे हे अलिप्त व्यक्ती आहेत की एकदा जेव्हा यांनी संन्यास घेतला आणि युवक अवस्थेत 16 वर्षात ते नग्न अवस्थेत जंगलात पळत निघाले, तेव्हा व्यासदेवांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका तलावात काही तरुण स्त्रिया स्नान करताना, विवस्त्र होऊन स्नान करताना व्यासदेवांना पळताना बघतात आणि त्वरित वस्त्र धारण करण्याचा प्रयत्न करतात.
तेव्हा व्यासदेव म्हणतात की माझा पुत्र हा माझ्या आधी तुमच्या समोरून गेला, तेव्हा तुम्ही हा प्रयत्न नाही केला, आणि मी तुमच्या वडिलांचा किंवा आजोबांच्या वयाचा आहे तरी तुम्ही असा प्रतिसाद का दिला. तर तेव्हा ते म्हणतात की कारण तुमचा जो हा मुलगा आहे जो तो पुरुष आणि स्त्रीमध्ये काही फरक करत नाही, कारण तो समदर्शी आहे. त्यामुळे आणि हे आम्ही बघू शकतो, कारण आमच्यात ती एक शक्ती आहे की व्यक्तीचा स्वभाव आम्ही जाणू शकतो, आणि तुम्ही गृहस्थ असल्यामुळे आम्हाला ते करणं भाग आहे. अशा प्रकारे तर अशी ही व्यक्ती आहे. दादा दुसरा प्रश्न विचारतो की अशी व्यक्ती जी सामान्य जणांमध्ये वस्त्र न घालता फिरणारी मौन धारण केलेली व्यक्ती जेव्हा हस्तिनापुरात आली तर ही हस्तिनापुरातील लोकांनी कसं काय ओळखलं की ही व्यक्ती खूप मोठी म्हणजे महान भक्त आहे. कारण बाह्यरित्या बघितल्यावर असा व्यक्ती पागल समजेल आहे की नाही, पण त्यांनी कसं काय ओळखलं हा दुसरा प्रश्न विचारला. आणि नंतर त्याच्यात की हे जे ऋषी आहेत यांना हे अन्न काय आहे यांचं, म्हणजे यांचं खातात काय जनरली हे फक्त दूध ग्रहण करतात. तर एखाद्या गृहस्थाकडे जाऊन गाईचं दूध काढायला किती वेळ लागतो, एखादा अर्धा तास, तेवढा का तो दूध काढून एक ग्लास दूध पिणे आणि नंतर परत निघणे, म्हणजे असा अर्धा तासापेक्षा जास्त कधीच हे व्यक्ती जनसामान्यांमध्ये राहत नाही. तर जनसामान्य सोडून महाराज परीक्षित यांच्यासोबत हे 7 दिवस कसे काय राहिले, म्हणजे काय कारण आहे हे तर महाराजाच म्हणजे एवढ्या वैभवशाली व्यक्तीसोबत असा वैरागी कसा काय 7 दिवस भेट घालू शकतो, हा प्रश्न विचारतात. तिसरा आणि चौथा प्रश्न विचारतात की हे जे परीक्षित महाराज आहे आम्ही ऐकलं की खूप आश्चर्यकारक व्यक्तिमत्व आहे, कारण त्यांचा जन्म पण आश्चर्यकारक आहे. कारण जन्मताच त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला ब्रह्मास्त्राने, पण भगवंतांनी त्यांना वाचवलं. म्हणजे हे आश्चर्यकारक गोष्ट आहे, पण कोणी भगवंत स्वतः असं कोणाला वाचवलेलं नाही भगवंतांनी. आणि त्यांची कार्य पण आम्ही ऐकली आश्चर्यकारक आहे, आणि ते उत्तम प्रकारे भगवंतांचे भक्त पण आहे. तर तुम्ही आम्हाला त्यांच्याबद्दल सांगा. आणि मुख्य म्हणजे एवढं सगळं असून ते सम्राट असतानाही काय कारण झालं की त्यांनी म्हणजे युवकावस्थेत, म्हणजे युवक पण नाही पण वृद्धावस्थेच्या आधीच सर्व त्यागून गंगेच्या तीरी आवरण उपोषण करायला सुरुवात केली, याचं कारण काय, असे 4 प्रश्न विचारतात. कोण? शौनक ऋषी. आता पहिले 6 प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली की आपण त्याच्यावर व्यवस्थित चर्चा केली. आता पुढचा जो हा स्कंद आहे, पहिला स्कंद 4 अध्याय ते 19 अध्याय, या पूर्ण याच्यात काय आपण बघणार आहोत, या 4 प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न काय विचारला आहे की श्रीमद भागवतम हे का, कधी आणि कुठे सुरू झालं हा विषय, आणि व्यासदेवांना कुणी प्रेरणा दिली. हस्तिनापुरात शुकदेव गोस्वामींना लोकांनी कसं ओळखलं, आणि शुकदेव गोस्वामी हे पुढे अर्धा तासापेक्षा जास्त लोकांकडे बसत नाही, ते 7 दिवस कसे काय बसले. आणि चौथा प्रश्न म्हणजे या परीक्षित महाराजांबद्दल आम्हाला सांगा, त्यांचा जन्म, त्यांची कार्य, काय काय केलं त्यांनी, आणि मुख्य म्हणजे त्यांनी का हे केला, राज्याचा त्याग केला. तर एक एक करून आता श्लोक नंबर 16 उत्तराला म्हणजे सूत गोस्वामी उत्तराला चालू करतात 14 तर 13वा जो श्लोक आहे त्यात साहजिक आहे की आता एक प्रश्नोत्तराचा एक सेशन झालेला आहे, एक पुन्हा दुसरं चालू झालेलं, दुसरं करतात. तर त्याआधी एक काय म्हणतात त्याला एटिकेट असतो की व्यक्ती हा जो अध्यक्ष असतो हा वक्त्याचे अजून काहीतरी गुण सांगतो, म्हणजे त्यांना प्रेरित करण्यासाठी. तर ते
प्रेरणासाठी सुत गोस्वामी म्हणतात की तुम्ही पात्र आहात या सर्व गोष्टींचे उत्तर, या प्रश्नांची उत्तरं द्यायला. का? कारण वेदांचा काही भाग वगळता तुम्ही सर्व विषयांमध्ये निष्णात आहात. अलग लक्षात. फक्त काही एक भाग तुम्ही जास्त निष्णात नाही आहे. कशा? की वेदातील वैदिक मंत्रोच्चार कसं म्हणजे व्यवस्थित छंदामध्ये कसा करावा, हा भाग सोडून बाकी सगळ्या तुम्ही निष्णात. पण ते काय एवढं महत्त्वाचं नाही. का? कारण आत्मसाक्षात्कार हा जास्त महत्त्वाचा आहे पोपटपंचीपेक्षा. म्हणजे वैदिक मंत्रोच्चार ज्याच्यापेक्षा आत्मसाक्षात्कार असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही पात्र आहात या विषयांवर या प्रश्नांची उत्तरं द्यायला. कशा प्रकारे त्यांना काय म्हणतात त्याला ग्लोरिफिकेशन करतात, म्हणजे त्यांची कीर्ती सांगतात. आणि 14 आता सुत गोस्वामी चालू करतात की पहिला आता प्रश्न काय की व्यासदेवांबद्दल चालू करतात. व्यासदेव कोण आहे? की द्वापरयुगाच्या शेवटी पराशर मुनी आणि सत्यवती यांच्या पोटी व्यासदेवांचा जन्म झाला. हे व्यासदेव कोण आहेत? भगवंतांचे कला अवतार आहे. अलग. मग एकदा व्यासदेव आपल्या आश्रमात आचमन करून ध्यानस्थ होऊन ध्यान करायला लागले. तेव्हा ते काय म्हणतात, असे व्यक्ती जे आहेत हे व्यासदेव हे आपल्या दिव्य ज्ञानाने भविष्यात काय होत आहे ते पण बघू शकतात. त्यामुळे ते काय बघतात आहे की येणाऱ्या कलियुगात विषमता असेल, अस्वस्थता होईल. तर कुठल्या प्रकारची अस्वस्थता त्यांनी बघितली आपल्या ज्ञानचक्षुनी, की सामान्य जन जो आहे हा अश्रद्धाळू होत चाललेला आहे. त्यांची श्रद्धा जी आहे वेदांमध्ये शास्त्रांमध्ये कुठल्याच प्रकारची श्रद्धा ती ढासळत चाललेली आहे. आणि यास्तव सर्व भौतिक गोष्टींची झीज होते. फक्त पूर्वी व्यक्ती पण खूप आवाढव्य होते. आपण भीम वगैरे बघू तर 30 फूट भीम होता. 30 फूट त्याची हाईट होती आणि तेवढंच. त्यामुळे तो जे हत्ती आणि वाघ सिंह यांना तो एका ह्याच्यात मारायचा. महाभारतात त्याची नोंद आहे, म्हणजे उल्लेख केला जातो. आणि झाडाचा तो आता उचलून फेकायचा. प्रत्येक अशी भौतिक गोष्टीची झीज होत. आता आपण बघतो की झाडांची झाडं थोडं आपली वाढ किती आहे, शक्ती वगैरे. तर हे त्यांनी तेव्हा बघितलं की कशा प्रकारे लोक सर्व भौतिक गोष्टींची झीज होते आहे आणि सामान्य जण अश्रद्धाळू होत आहे ना. काही जास्त श्रद्धा नाही की भगवंतांची भक्ती किंवा यज्ञ केल्याने आपलं भलं होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याची झीज होते, पण मनुष्याची म्हणजे वयोमर्यादा पण कमी होते, वय पण कमी झालेलं आहे. आणि सत्वगुणाअभावी सगळे उतावळे झालेले आहे. म्हणजे इम्पेशंट, म्हणजे विचलित मन, सदैव विचलित. अरे काय होईल विचलित झालेलं. तर ह्या गोष्टी बघतात. अस्वस्थता, या 4 अस्वस्थता बघतात. आणि ते म्हणतात की का होत आहे हे अस्वस्थ, म्हणजे ही विषमता का होत आहे? ते काळाच्या प्रभावाने. तर काळाचा प्रभाव जो आहे हा सर्व युगात बदल घडून आणतो. फक्त युगात जे होतं ते बदलून द्वापर युगात त्रेतायुगात कलियुग. हा काळ जो आहे हा भगवंतांचा एक रूप आहे. त्याच्या प्रभावामुळे सगळं होत आहे. हे व्यासदेव हे आपण बघितलं की दिव्य ज्ञानाने युक्त असल्यामुळे आपल्या ज्ञानचक्षुने सर्व काही बघू शकतो. आता व्यासदेवांचा जन्म का झाला आहे की त्यांनी सर्व म्हणजे सर्व प्रकारच्या लोकांच्या उद्धारासाठी शास्त्र लिहिणे. ठीक आहे. कारण जेव्हा यांनी बघितलं की असं काही होत आहे तर ते पहिल्यांदा म्हणजे प्रश्न येईल की काय करणार आहे ते आता. तर या लोकांचा उद्धार कसा होईल याच्यावर तो विचार करतो. नाही, समस्या बघितल्या आणि व्यक्ती एक लीडर म्हणून, ठीक आहे, ज्या कार्यासाठी आला की त्यांचं कार्य काय की समस्या बघितल्यावर ह्या समस्यांचं निवारण कसं होईल, समस्या कशी काय सॉल्व्ह करता येईल यावर ते विचार करतो.
तर 18 श्लोक नंबर 18 ते 25 मध्ये बघू आपण की व्यासदेवांनी ही विषमता बघितल्यावर त्यांचा प्रतिसाद काय होता आणि प्रतिसाद काय दिला. पहिला प्रतिसाद म्हणजे काय, ठीक आहे एक वेद होता पहिले, हा वेद सर्वजण जाणार नाही त्यात, कारण वेद म्हणजे खूप त्याचा काय म्हणतात त्याला व्याप ना, व्याप तर खूप मोठा व्याप आहे, म्हणजे एकदा गेल्यानंतर त्यात समजणे खूप मुश्किल, म्हणून त्यांनी काय केलं त्याचं विभागीकरण केलं. एक वेद हा 4 वेदामध्ये विभागून केला, जेणेकरून ज्या म्हणजे काहीतरी वेद फॉलो होते, एक जण एक इंटरेस्ट घेऊन त्याच्यात जाते. हा पहिला. नंतर म्हणजे बेसिकली त्यांचा मूळ मुद्दा काय होता की सर्व वर्ण आणि आश्रमातील लोकांच्या कल्याणाकरता सहज आणि सुलभ रीतीने वेद आणि शास्त्र अवेलेबल व्हायला हवे, उपलब्ध व्हायला हवे. हा पहिला विचार. मग त्यासाठी त्यांनी हे पहिले केले की एक वेद कोणी जाणार नाही, तो 4 वेद केले. या व्यतिरिक्त ऐतिहासिक काही घडामोडी आहे त्यांनी पण आपल्याला ज्ञान मिळतं अलग अलग. आणि पुराणातली जी कथा आहे त्यातली वास्तविक ज्या कथा झालेल्या आहेत यांचा सगळा समावेश करून त्या पुराणांना त्यांनी 5वा वेद म्हणून घोषित केलं, पंचमवेद. आणि या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं, महाभारत नावाच्या ऐतिहासिक साहित्याचा संकलन केलं की जेणेकरून स्त्रिया आणि इतर सर्व बाकी म्हणजे सर्व जणांनी सर्व वर्ण आणि आश्रमांनी त्यांचा लाभ घ्यायला. आणि नंतर काय केलं, आपल्या सर्व शिष्यांना हे सर्व वेद पुन्हा विकसित करण्यासाठी नेमून दिले, जेणेकरून तुम्ही काय करा त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार कसं समजेल त्याप्रमाणे त्याची विकसित त्याचा विकास येतं लक्षात. जसा क्लास असतो, क्लासरूममध्ये बसलेला आहे, जी एक कन्सेप्ट शिकवायला त्या क्लासरूमची पातळी समजणे आवश्यक आहे. तर एखादा IIT मधला व्यक्ती जाऊन डिप्लोमा कॉलेजमध्ये एखादा विषय शिकवतो आहे तर त्याला तो बदलतो, पहिला त्यांची पातळी काय त्यानुसार तो समजायचा प्रयत्न करेल, ठीक आहे. पण तोच कन्सेप्ट तो IIT मध्ये शिकवेल प्रोफेसर, तो वेगळा करेल, कारण त्यांची पातळी जेवढी उन्नत आहे. त्याच प्रकारे यांनी आपल्या शिष्यांनी त्यांच्या शिष्यांना आणि अशा प्रकारे या वेदांत विकसित होत गेले. त्याला काय म्हणतात, टाईम प्लेस अँड सर्कमस्टन्सेसनुसार त्याचं ॲप्लिकेशन बदलत राहतं, तत्त्व तेच राहतं, पण ॲप्लिकेशनला काय म्हणू आपण म्हणजे दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग कशा प्रकारे सुलभ रीतीने होईल हे जाणकार असणे याला म्हणून टाकतो गुरु. म्हणून त्यांनी इतर आपल्या सर्व पहिलं ऋषी, नंतर जैमिनी ऋषी, वैशंपायन यांना एक जो वेद आहे हे नमूद केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी बघितलं हे सगळं झाल्यानंतरही मी काय संतुष्ट नाही आहे, कारण यांनी काहीच हे सगळं झाल्यानंतरही असंतुष्टच राहिलं. तर आता काय करतात, ते समस्या बघितली, त्याच्यासाठी निवारण पण केलं, पण तरीही समजा असंतुष्ट होत आहे तर व्यक्ती काय करेल, इंट्रोस्पेक्शन विचार करेल, अॅनालाइज करेल, काय काय झालं काय म्हणजे मी एलिजिबल आहे, म्हणजे मी हे पूर्ण सॉल्व करण्यासाठी प्रॉपर कॅन्डिडेट आहे, ही समस्या बघितली तर पूर्णपणे निवारण केलेलं, तरी का असंतुष्ट सॉल्व काय नाही झाला हा प्रॉब्लेम. तर त्यासाठी इंट्रोस्पेक्ट करायला लागले की माझं स्वतःचं काय प्रावीण्य आहे, प्रावीण्य म्हणजे क्वालिटीज माझ्या काय, त्यांनी क्वालिटी बघितल्या,
की मी स्वतःसाठी काहीच करत नाही, मी सर्व जनकल्याणासाठीच कार्यरत आहे. माझं जीवन म्हणजे सर्व समाजाच्या कल्याणार्थ आहे. त्यासाठी मी काय करतो आहे, शिस्तबद्ध नियम पालन करत आहे. आलं. त्यासाठी गुरु वेद यांची पूजा करतोय आणि यज्ञ करतोय. आणि अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी असतानाही का बरं मी स्वतः असंतुष्ट आहे, म्हणजे माझ्या क्रिएटिव्हिटीवरच मला संशय आहे की एवढं सगळं केल्यानंतर मी संतुष्ट का नाही. असा इंट्रोस्पेक्शन म्हणजे ॲनालायसिस करताना त्यांना स्वतःलाच माहीत पडतं की बहुतेक मी हे सर्व करताना परमपुरुष म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना म्हणजे कृष्णांच्या लीलांचे व्यवस्थितपणे म्हणजे या साहित्यात त्याचा उल्लेख केलेला नाही. आणि हेच कारण आहे, हेच कारण असावं. हेच जेव्हा आपण इंट्रोस्पेक्ट करतो तेव्हा काय करतात, बहुतेक माझ्याच्याने काहीतरी चूक झाली, तर चुका शोधताना ज्यांना ही स्वतःची चूक समजते आणि तेवढ्यातच हे ज्यांना जेव्हा जाणवतं की हे यामुळेच हे झालेलं आहे, तेव्हाच नारद मुनी त्यांच्या आश्रमात प्रवेश करतात. नारद मुनी जेव्हा प्रवेश करतात तेव्हा व्यासदेव त्वरित त्यांचं स्वागत करतात. स्वागत कसं करतात, त्यांचं ब्रह्मदेवाचं स्वागत जसं करू त्या प्रकारे ते नारद मुनींचं स्वागत करतात. आणि कशा प्रकारे आता त्यांचा नारद आणि व्यास यांचा संवाद होईल तो 5व्या अध्यायासाठी. तो 5वा अध्याय तर आपण बेसिकली 4थ्या अध्यायात 33 श्लोक आहेत. यातच बेसिकली विभागीकरण बघितलं तर 4 विभाग केलेले आहेत. सिंपल आपण लक्षात ठेवू शकतो की पहिल्यांदा शौनक ऋषी काय करत आहे, सूत गोस्वामींना अभिनंदन करतात की धन्यवाद, तुम्ही व्यवस्थितपणे आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीच आहात, त्यामुळे आम्ही तुमचं अभिवादन करतो. आणि त्यांची पात्रता सांगितली आहे, कशा प्रकारे ते पात्र आहेत, कोण अभिनंदन करण्यास पात्र असणारा व्यक्ती, त्यांची क्वालिटी काय ते सांगितली. आणि पुन्हा पण आता सभा संपली का नाही, सभा परत सुरू करण्यासाठी पुन्हा 4 प्रश्न विचारले की कशा प्रकारे. कारण काय, या 2 आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात आपल्याला काय समजलं की सर्व व्यक्तींचं कल्याण कशात आहे, तर भक्ती. सुध गोस्वामी सांगितलं की भक्ती करणे, भगवंतांची भक्ती करणे आणि श्रीमद भागवतांचा आश्रय घेणे हेच आपलं कल्याणार्थ आहे. म्हणजे तो प्रश्न विचारला गेला की कृष्ण जेव्हा भगवतधामात परत गेले तेव्हा सर्व धर्मांनी पुढे आश्रय घेतला. तर सुध गोस्वामी उत्तर काय दिलं, श्रीमद भागवतांमध्ये आश्रय घेतला. तर साहजिक आहे 3रा अध्यायात संपतो तिथे ती श्रीमद म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवंतांचा आश्रय घेणे. ठीक आहे, आता भगवंत नाही आहे, तो भगवंतांचा नाही आहे तर आश्रय कुठे घेणार आहे, सर्व धार्मिक तात्पर्य कुठे गेले तर भागवतामध्ये. मग आता साहजिक शौनक ऋषी आणि सगळ्यातील प्रश्न म्हणजे जे पारंगत आहे सर्व शास्त्रातील विचारतील तुम्हाला श्रीमद भागवत काय आहे, श्रीमद भागवतांचा उगम कुठे झाला, कोणी केला, का केला, कशी काय प्रेरणा मिळाली. मग श्रीमद भागवतम आहे काय, तर शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांचा संवाद. शुकदेव गोस्वामी कोण आहे, व्यासदेवांचे पुत्र, आणि परीक्षित महाराज कोण आहे, तर परीक्षित महाराजांचे पुत्र आपण बघितले की स्वतः शौनक ऋषींना माहीत आहे, पण त्यांचा संवाद कसा झाला, यांची भेट कशी झाली हे प्रश्न उद्भवतात ना. कारण एक सेशन झालेलं आहे. आता परत 4थ्या अध्यायापासून भागवतमबद्दल विचार सुरू चालू आहे. तर या अध्यायात आपण बऱ्यापैकी व्यासदेवांना प्रेरणा कशी मिळाली हे कव्हर झालेलं आहे. आता म्हणजे व्यासदेवांची असंतुष्टता इथे प्रकट झालेली आहे. आता या नारद
मुनी जेव्हा त्यांना उपदेश करतील तेव्हा काय काय मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल. आणि मग त्यांचा भागवतांचा म्हणजे भागवतम सुरू होईल संपादन. तर त्यात दुसरा प्रश्न त्यांनी साहजिक विचारला की हे वैरागी लोक जे आहेत हे कधीच सांसारिक लोकांशी संबंध ठेवत नाही, तर हे 7 दिवस कसे करायचे, तिसरा प्रश्न. आणि परीक्षित महाराजांबद्दल सांगितलं. तर हा पूर्ण जो अध्याय हा 4 ते 7 मध्ये राजदेवांचं ची प्रेरणा कशाप्रमाणे मिळाली हे सांगते. 7 ते 18 मागच्या क्लासमध्ये आपण सांगितलं की ते हे कुठल्या प्रश्नाचे उत्तर देतात. 7 ते 18 परीक्षित महाराजांचा जन्म, त्यांची कार्ये, कशाप्रकारे त्यांनी कली पर्सोनिफाईड त्याला रोखलं, आणि नंतर त्यांनी का बरे या राज्याचा त्याग केला, तर शृंगीने शाप दिला त्यांना. आणि 19वा जो अध्याय आहे त्यात आपल्याला माहीत पडेल की शुकदेव गोस्वामी कसे परीक्षित महाराजांना भेटले. तर अशा प्रकारे 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 4 ते 19 म्हणजे 15 अध्यायात मिळणार आहे. तर पहिला प्रश्नाची उत्तर आपली झाली आहे, ती 7व्या अध्यायापर्यंत झाली. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. हरे कृष्ण.